आणि बादल चौधरी. पुढील सामना सुरू झाला आहे श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर्स विरुद्ध स्पार्टन्स यवतमाळ. भारतातला महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रामधला एक जिल्हा यवतमाळ इथून हा संघ. 14 धावा झालेत. पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रे 12, सुमित डिकळे 1. पहिलं षटक टाकतोय आरफ शेख बदलापूरचा खेळाडू. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2025 आयोजक देव फाउंडेशन आणि शिवसेना विभाग क्रमांक 7 सन्माननीय कुणाल रवींद्र सरमळकरजी यांचा पुढाकाराने ही स्पर्धा पावसाळी स्पर्धा 16 संघ 3 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. हे विजेता संघाला 2 लाख रुपये आणि भव्य दिव्य उपविजेता चषक. दास कमल मौर्या असे काही गोलंदाज राहुल वराडकर यांची आठवण येत असते. 25 एक धाव घोषित. धाव संख्या 26. धर्मवीर चषक मध्ये प्रेक्षकांची गर्दी आज आणि उद्या तुम्हाला बघायला मिळेल. कोलगेट मैदान येथे मुकेश दास यांचा चेंडू पुल केला आणि अफलातून सिक्सर. शिंदरिया फरदीन गाझी याला आपण बघितलं. 19 वर केतन. धावसंख्या 32. बिनबाद. डावातलं तृतीय षटक. मुकेश दास यांचा आखूड टप्प्याचा चेंडू पुल करायचा प्रयत्न. धावबाद होण्याची शक्यता होती परंतु चेंडूची फेकी व्यवस्थित नव्हती. कूच कामी थ्रो आणि फलंदाज बचावला गेलाय. पहिला गडी अजून बाद व्हायचा आहे. एक जीवनदान देण्यात आलंय. बत्तीस धावा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वांद्रे पूर्व खेरनगर येथे या स्पर्धेचा आज उद्घाटन सोहळा पार पडला. हेलिकॉप्टर शॉट आणि बघायचं पंचांकडून एकच धाव दिली जाईल पण काय स्टायलिश फटका होता. ग्रेसफुल ज्याला म्हटलं जात आहे, फिनेस एलिगंट अशा पद्धतीचा फटका. केतन म्हात्रे खोऱ्याने धावा करतोय. ज्या गतीने तो मोटर बाईक्स आणि गाड्या गोळा करतो तसेच तो धावा गोळा करतो आणि त्याचा वाढदिवसाच्या निमित्ताने लकी ड्रॉ असतो. बाईक कोणाला मिळेल म्हणजे असा हा एक आगळा वेगळा खेळाडू केतन टनाटन. धावसंख्या झाली 33. केतन म्हात्रे 20, सुमित डिकळे 11. धर्मवीर चषक 2025 पहिला दिवस सामना क्रमांक 2. वेगवान चेंडू होता आणि आवाक्याचा बाहेर वाईट दिला जातोय. यष्टीवेधक गोलंदाजी करणं अपेक्षित आहे कारण यष्ट्यांचा मागे जो यष्टीरक्षक आहे त्याला चेंडू थांबवण्याची मुभा असली पाहिजे. वेगवान चेंडू करायचा होता. डावखुरा गोलंदाज मुकेश दास यांना 35 धावा झाले. चांगली धावसंख्या. एकही गडी बाद झाला नाही ही महत्वाची बाब आहे. यावेळेला पुल केला चेंडूला आणि हा खणखणीत षटकार.
केतन मात्रे जबरदस्त फलंदाजी दाखवतोय. अजून एक मोठा फटका मारलाय, पुलचा फटका. मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळणारे धावसंख्या झाले 42. चौदाच्या सरासरीने 42 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. केतन मात्रे गोड शिरा बनवलाय साजूक तुपात, गोड शिरा बनवलाय साजूक तुपात. घणाघाती फलंदाज बघितला नाही आज मी बघतोय केतन मात्रेच्या रूपात. ज्या पद्धतीने तो तुटून पडलाय, संकष्टीच्या उपवासानंतर एखादा खवय्या जसा जेवणावर ताव मारतो तसा केतन मात्रे आज तुटून पडलाय. स्पार्टन्स यवतमाळ संघावर 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हिमांशु पाटील चतुर्थ षटक घेऊन येत आहेत. शेवटचे 12 शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 99 भीम गाडगे साहेबांचा सन्मान केला जाईल. अमीन शेख यांचाही सन्मान केला जातोय. येस, आपण एकाच वेळेला मॅचही पाहू शकता. मान्यवरांचा सन्मानही पाहायला मिळत आहे. धुमाकूळ घालत आहेत दोन्ही बॅटर. सध्या चौथी ओव्हर सुरू असताना 62 धावाही झालेल्या आहेत. केतन म्हात्रे निलेशजी परब साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. शाखा प्रमुख शाखा क्रमांक 70 निलेश सर स्वतः क्रिकेटशी जोडलेलं हे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुनंदा कदम मॅडम महिला विलेपार्ले प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी भक्ती भोसले मॅडम यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. विभाग प्रमुख भक्ती भोसले मॅडम या सन्मानित करतील सुनंदा कदम मॅडम यांचा. धन्यवाद चंद्रकांतजी. 4 षटकांमध्ये 63 धावा. केतन मात्रे 21 वर, सुमित ढेकळे 37 वर खेळतोय. झेल जो सुटला होता तो महाग पडतोय आणि आता केतन मात्रेचा सुद्धा एक झेल जीवित म्हात्रे यांच्या हातातनं सुटलाय. शेवटचं षटक घेऊन येतोय प्रभाकर. दोन्ही फलंदाज डावी उजवी जोडी तुटून पडली आहे. फरदीन काझी जायबंदी झाल्या असल्या कारणाने आज खेळत नाहीये, परंतु तो सुद्धा फलंदाजीचा आनंद लुटतोय. केतन मात्रे आणि त्याच्या समोर गोलंदाजी करतोय प्रभाकर. शेवटचे 6 चेंडू शरीरापासून लांब खेळले. फुलर लेनचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये राहिलाय आणि टप्पाखा चेंडू पडद्याला लागला, परंतु तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. या सामन्यातून जिंकणारा संघ पाटील 11 म्हणजेच उमेश 11 बरोबर खेळणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना उपउपांत्य फेरीचा. पासष्ट धावा. यावेळेला पुलचा फटका जोरकस मारलेला डगआउटच्या दिशेने झणझणीत षटकार. हेलिकॉप्टर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्यात आलेला हा भव्य षटकार. केतन मात्रे वेगवान फलंदाजी करतोय. एक धाव अजून पूर्ण केली आहे. स्ट्राईक फिरवली आहे. दोघी एकमेकांना सांभाळून खेळतायत.